मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा पिनकोड नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे 9850015558। पुनश्च मोबाईल नंबर आहे का 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही, मी स्वतः कार्य करतो, माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, पण मी बाहेरगावी गेलो नाही की इतरत्र काम नसलं तर कार्यालय उघडं असते, त्याच्यासाठी आपण मोबाईल अवश्य करावा। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल आदल्या दिवशी मोबाईल अवश्य आणि निघताना पण अति अवश्य। पुष्कळसे जण आदल्या दिवशी मोबाईल करतात आणि त्यांना काही काम निघते आणि ते येत नाही, पण पुनरुपी मला फोन नाही करत। परंतु काही जण काय करतात, फोन करतात ते 12च्या नंतर दुपारी, पण मी सकाळपासून 12-1 पाव तर अडकून जातो, पूर्ण दिवस जातो माझा। म्हणून सकाळी 6च्या जवळपास ज्यांचा मोबाईल येईल त्यांच्यासाठी मी हजर राहील। मी 5ला उठून जातो, काही कारणास्तव 6ला पण असतो। असो, आजच्या कार्याचा विषय आपण वेगळा घेणार आहोत, ज्योतिषशास्त्र पद्धतीचाच, ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगानेच। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। पुण्याला राहणाऱ्या पण वर्तमान स्थितीमध्ये बंगलोरला स्थायिक झालेल्या विद्याताई व्हॉइस मेसेज माझ्यासाठी करतात, मला दिलासा देतात आणि तो दिलासा मला अत्यंत अनमोल ठरत आहे। पहिल्या दिवसाचा दिलासा हा प्राथमिक होता, तो पण फार अमूल्य असा मला माझ्या जीवनाला आवश्यक ठरला। मी त्याला उत्तर दिलं माझ्या मताप्रमाणे, मनाप्रमाणे। त्याने पुनरपी 2 व्हॉइस मेसेज टाकले। मला खूप खूप बळ वाटलं की या जगामध्ये काहीतरी लोक आहे, आपल्या बाजूचे आहे, माझं मन जाणणारे आहे, दुःख जाणणारे आहे, दिलासा देणारे आहे, आधार देणारे आहे। अशा व्यक्ती समाजामध्ये आपल्याशी बोलतात, आधार देतात, त्यावेळेला आपल्याला आपण अनोख्या जगामध्ये जात असतो आणि हे अनोखं जग काय असते, हे एक पुण्यप्राप्तीचा मार्ग असतो। कळत न कळत होणारं पुण्य, जाणून बुजून आपण करीत असलेलं पुण्य, अचानक अनपेक्षितरित्या होत असणारं पुण्य, सहजगत्या मिळणारं पुण्य, आपल्या नशिबाने मिळणारं पुण्य, वाडवडिलाच्या आशीर्वादाने मिळणारं पुण्य, आपल्या कर्माने कर्तव्याने मिळणारे पुण्य। पुण्य हर तऱ्हेने आपल्याला मिळवता येते, पण कोणी मिळवत नाही। पुण्य नाहीच असं समजणारे लोक पाप अधिक करतात। काही नास्तिक असतात पण उपकारकर्ते असतात, मानवतावादी असतात, इंसानियत असते, हे पण बघायला मिळते। पण काही नास्तिक असतात, ते देव मानत असले तरी मात्र ते माणूसही मानत नाही। माणसाचं निधन झालं तर त्याच्याला काहीही फरक पडत नाही, त्याच्या मनावर काहीही नाही। त्याचप्रमाणे तो झोपतो, त्याचप्रमाणे हौसमौस करतो, त्याचप्रमाणे जेवण खाऊन करतो। त्याचा उद्देश एक विशिष्ट असतो, एक क्रूरपणा, आणि क्रूरपणामध्ये समाधान आणि भरपूर पैसा कमवणे। हे जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला याच्यापेक्षा राक्षस बरे असे मला वाटायला लागलं, आणि खरोखरच आहे।
आपण जे कृत्य करतो त्या कृत्यामुळे त्या कुटुंबावर, त्या व्यक्तीवर, त्यांच्या नातलगावर काय परिणाम होईल याची तो काही फिकीर करत नाही, जाणीव करत नाही आणि कृत्य करून मोकळा होतो. खून करणारे व्यक्ती, दरोडा टाकणारे व्यक्ती, चोरी करणारे व्यक्ती, कायद्यानुसार कायद्याच्या याच्यात बसून करणारे अघटित कृत्य, मेडिकल क्षेत्राच्या, मी वारंवार सांगतो की मेडिकल क्षेत्राचा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये, ICUमध्ये हे दोघे ठिकाणं मरणाची आहेत की काय अशी शंका किंवा असं वाटायला लागते. कारण तो अनुभव मी स्वतः केला आहे. माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे, पैसे पण गेलेले आहे. आता ह्या कर्मगतीचा हिशोब जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तो आपल्याला बघायला मिळेल की नाही ही एक शंका आहे. पण मला खात्री आहे की बघायला मिळेल. पण तेवढं आयुष्य आपल्याला पाहिजे. 76 वय आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात किंवा इतर जण घडवतात, या घटनेबद्दल मला 2-4 समवयस्कांनी सांगितलं की तुमच्या बाईंच्याच नशिबात तसं होतं. पहा कसा खुलासा केला त्या लोकांनी. माझ्यासारख्या व्यक्तीच्या समोर काहीही लाज लज्जा न बाळगता. माझ्यासोबत 2 व्यक्ती होते, ते काहीच बोलले नाही, माझी बाजू तर घेतलीच नाही, परंतु समोरच्या बाजू घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हो, अरे म्हटलं मूर्खांनो, तुम्हाला मी आता चाकूने भोसकलं तर तुम्ही म्हणणार का की माझ्या नशिबातच होतं हे असं? तेव्हा ती व्यक्ती गप्प बसल्या आणि माझ्यासोबतच्या व्यक्ती तोंड फिरून निघून गेल्या. चांगल्या माणसाला साथ देणं सुद्धा आज दुरापस्त झालेलं आहे. मानहानीचे लोक जास्त आहे. म्हणून आजकाल उपकार कोणी का करत नाही ते याच्यासाठी करत नाही. घेणारे उपकार करून घेऊन जातात पण ते लक्षात ठेवत नाही. लग्न जमत नाही म्हणून 48 वयाच्या मनुष्याचं लग्न माझ्या याच्याने झालं असं मी म्हणत नाही. ज्योतिषशास्त्राने, ईश्वराच्या कृपेने झालं. परंतु मी निश्चितच मार्गदर्शक होतो. पण पत्रिकेत मात्र माझे आशीर्वाद लिहिले नाही, दुसऱ्याच महाराजांच्या आशीर्वादाच्या कृपेने. पहा, मग तो महाराज माझ्या येण्यापूर्वी का तुमचं लग्न ठरवलं नाही त्यांनी? माझ्याकडे पत्रिका द्यायला आली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, आता हे माझ्या पद्धतीने लग्न नाही, या तुमच्या महाराजाच्या आशीर्वादाने होत आहे हे लक्षात ठेवा, त्याची जबाबदारी माझी नाही. आणि मग त्यांच्यामध्ये वाद झाले, शेवटी घटस्फोट झालाच. ज्याचं श्रेय आहे ते त्याला दिलंच पाहिजे. पुष्कळशे जण माझ्याकडनं मार्गदर्शन घेतात आणि इतरांना सांगत नाही, ते विचारतात इतर जण, सांगायला पाहिजे. यंत्रसिद्धी लावल्यावर तुम्हाला लाभ मिळाला आहे, पण 2 शब्द काही कोणी लिहत नाही आणि सांगत नाही. वास्तविक सर्व विनामूल्य मिळालेलं आहे. आम्ही आमच्या स्वर्गीय सौ निर्मलाबाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ देत आहोत. कार्यालयातून अनेक प्रश्न सुटतात, अनेक प्रश्न सांगतातही, पण 2 शब्द द्यायला तयार नाही.
मोठी माणसं सुद्धा अशी ज्या वेळेला वागतात त्यावेळेला मनुष्य किती स्वार्थी आहे, दुसऱ्याला श्रेय देण्याचा त्याच्या मनात मन नाही आहे. लाभ घेण्याची स्वार्थ वृत्ती मात्र जरूर आहे. आपण यांच्याकडनं घेतलेलं आहे, विनामूल्य आपल्याला मिळालेलं आहे मार्गदर्शन. त्याची परतफेड आपल्याला करायची आहे, तर कोणत्या तऱ्हेने ते सांगतात त्यावेळेला. काही वेळेला माणसं सतत खोटं बोलत राहतात, आपल्याला कळते, पण खोटं बोलण्यालाही काही मर्यादा आहे ते पण नाही. जीवन आयुष्यात आशीर्वादाला फार महत्त्व आहे, लक्षात घ्या. वाडवडिलांचे आशीर्वाद ते तर देतात, पण तुमच्या कर्मगतीमुळे, तुमच्या कर्मगतीच्या अनुषंगाने ते तुम्हाला मिळवावे लागतात. कुठलेही आईवडील हे मुलांना, नातवांना, पंतांना, पंतींना, स्नेहबंधनांना, नातेवाईकांना, लहानांना मन मोकळ्याने आशीर्वाद देतात. परंतु या आशीर्वादाचं फळ देताना मात्र कर्मगतीच्या मार्गातूनच ते आशीर्वाद तुम्हाला लाभता नाही तर नाही. लोकलाजेस्तव तुम्ही नमस्कार करत आहात, त्याचं पुण्यप्राप्ती होणारच नाही. कार्यप्रसंगी नमस्कार करतात, अर्धवट काहीतरी मिळेल. मनात नाही आहे परंतु नको असे जे नमस्कार करतात त्यांना पुण्यप्राप्ती कशी होईल. उज्जैनचे महेश सक्सेना, त्यांची मुलं, एक मुलगा आहे मुकेश नावाचा, मुलगी आहे, नातू आहे. रोज नमस्कार करून शाळेत जाणारा मुलगा, दुकान व्यवसायाच्या ठिकाणी जाणारा मुलगा, ड्युटीवर जाणारी मुलगी नमस्कार करून जातात, आल्यावर पुन्हा नमस्कार करतात. मुलगा विचारतो, दादाजी ने भोजन किया का, माताजी ने भोजन किया क्या. एकदा मी त्यांच्या सोबतच आता होतो 15 दिवसापूर्वी भोजनात. भोजन साधं होतं, परंतु मुलगा आला. आपली पत्नी आईवडिलांना बरोबर देते की नाही याच्यासाठी त्याने कुतूहलाने, दादाजी रसगुल्ले खाए क्या, हा एक प्रश्न त्याने टाकलेला होता. किती गमतीदार प्रश्न होता. आता दादाजींना तर काही रसगुल्ला मिळाला नाही, माताजींच्याही ताटात काही रसगुल्ला नव्हता, मग काय सांगणार. तिकडनं सुनबाई बघत होती आणि मी पण बघत होतो. दादाजी बोले, माताजी बोले बहुत अच्छा था, कल के दिन और लाना. मुकेश जी बोलतात, रसगुल्ला गोल था कि लंबा था. आता इथे मात्र अडचण झाली आणि मुकेशजीचं सांगितलेलं खोटं उघडं पडलं. त्यांच्या मनात जो प्रश्न होता की आपली बायको, आपली पत्नी हे आपल्या आईवडिलांना देते की नाही हे त्याला बघायचं होतं. परंतु ते कधीही त्या घरात असं झालेलं नाही. सर्व स्वयंपाक आईवडिलांना विचारूनच केला जातो आणि विचारूनच त्या ठिकाणी सर्व कार्य केलं जाते. आणि ज्या घरामध्ये विचारणा नाही त्या घरात घर पण नाही. माझे आई वडील होते, शनिवारी शनी मंदिरात गेले, नारळाचा खोबऱ्याचा प्रसाद मिळाला तो असा झाकून आणत आमच्यासाठी. झाकून आणल्यावर आम्हाला तो सगळ्यांना देत होते. तीच सवय, तीच संस्कृती आम्हा दोघांना लागली होती.
परंतु ती संस्कृती पुढे चालायला हवी, तसंच मुलांनी वागायला हवं, नातवांनी वागायला हवं. याला संस्कृती पण म्हणतात. घराच्या बाहेर पाऊल टाकताना सुनेने विचारलं पाहिजे, नातवांनी विचारलं पाहिजे, मुलांनी विचारलं पाहिजे, मला बाजारात जायचं आहे, बाबा तुम्हाला काही आणायचं आहे तिकडनं, आई तुम्हाला काही आणायचं आहे. तुम्ही आज बाबा 10 वाजेपर्यंत झोपले आहे, आई पण झोपली आहे, आजारी तर नाही का गाई, तुझं काही दुखते आहे का, तू का झोपले आज, असं विचारणारा मुलगा, सुनबाई, नातू हवा. आता कळत न कळत हे पुण्यप्राप्तीचे योग असतात आणि हे आपल्या पासबुकामध्ये नोंद होतात. हे तुम्ही माना आकार नका माना, पण एक दिवस हिशोब होणार आहे. कारण आई वडील हे तुमचे निर्माते आहे. आई वडिलांनी तुमच्या मूर्त्या घडवलेल्या आहेत. आई वडिलांपासून तुमची उत्पत्ती झालेली आहे. सुनबाईची नाही झाली तरी आई वडील सासू सासऱ्याच्या संपत्तीवर, सासू सासऱ्याच्या आशीर्वादाने आणि सासू सासऱ्यांनी तुमच्या विवाहाला अनुमती दिली आहे म्हणून, आणि सौभाग्याचं जे चिन्ह डोक्यावर माथ्यावर आहे ते पतीचं नाही आहे, ते सासू सासऱ्यामुळे दिलेलं आहे तुम्हाला. ज्या वेळेला सासू सासऱ्याचा अपमान होतो त्याच वेळेला सौभाग्याचा अपमान होतो, हे लक्षात घ्या. आता हा सौभाग्याचा अपमान झाला, मग कोणाचा झाला? आई वडील त्याच्यात भागीदारी नाही. सौभाग्याचा अपमान झाला म्हणजे माझ्या आपल्या मुलाचा, आई वडिलांच्या मुलाचा आणि तिच्या नवऱ्याचा. आता हा सौभाग्याला ठेस लागते, सौभाग्याचा अपमान होतो, याचा अर्थ काय? निश्चितपणे आयुष्य कमी होते सौभाग्याचं. आणि असं जर तुम्ही पाहिलं, ज्या घरामध्ये पतीचा मृत्यू अगोदर होतो आणि पत्नी राहते शिल्लक, त्या घराण्यामध्ये बहुतांशी असे संस्कृती असतेच. न विचारण्याची, मन दुखवण्याची, त्यांच्या अगोदर खाण्याची, चोरून लपून खाण्याची, त्यांना न विचारण्याची, त्यांचा अपमान करण्याची, त्यांच्याविषयी घराणे करण्याची, त्यांच्या इच्छा पूर्ण न करण्याची, लपून छपून जाण्याची, माहेरचा ओढा अधिक असण्याची, माहेरी लाडवाचा डब्बा सासू सासऱ्यांना नाही. हे उदाहरण देतोय मी. कळत न कळत पाप पुण्य कसं कमवलं जातंय हा गोश्वारा आजच्या याच्यात आहे आपला विषय हा. आता हे आपण पाहिलं असताना हे ज्योतिषशास्त्रात कसं बघायचं? त्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक कर्मस्थान असते, कर्तव्यस्थान असते. कर्म कर्तव्यस्थानातून लाभस्थान, भाग्यस्थान आणि त्याच्यानंतर शत्रुस्थान आणि मृत्यूस्थान. कर्तव्यस्थानाचा स्वामी जर मातृपितृस्थानात गेला तर ती स्त्री, ती सुनबाई, तो मुलगा, तो नातू आजोबा आजींची सेवा करणारा असतो, आई वडिलांची सेवा शुश्रूषा करणारा असतो. आणि तोच ग्रह कर्तव्याच्या स्थानातून, सासऱ्याच्या घरातून, सासूच्या घरातून लाभस्थानात गेला तर अशी सुनबाई, असा मुलगा, असा नातू किंवा संबंधित नातेवाईक स्वार्थ त्यांच्याकडून घेतला जातो. फक्त स्वार्थ हा आई वडील तर देतात, सासू सासरे तर देतातच,
कारण दिल्याशिवाय तुम्ही घेत नाही. परंतु त्याच्या मागची जी काही भूमिका असते मुलाची किंवा सुनाची, नातवांची, इतर नातेवाईकांची, ती दूषित जर असली, ते पुण्यवान असलेली संपत्ती लक्ष्मी ही अलक्ष्मीच्या रूपात होते. आज तुम्हाला श्रीमंती दिसत असली तरी त्याची गॅरंटी नाही. ती लवकर नष्ट होण्याचे मार्ग असतात किंवा फसवणीचे प्रकार, चोरी होण्याचे प्रकार, शिक्षा होण्याचे प्रकार, नामुष्की होण्याचे प्रकार, काही कृत्य मुलांकडून तोंडाला काळं फासण्याचे कृत्य, असे कृत्य घडतात. आता कर्तव्यस्थानातून मातृस्थान किंवा पितृस्थानात आणि त्याच्यानंतर जर आपल्याला किंवा कर्तव्यस्थानातून भाग्य लाभस्थानातून मातृपितृस्थानाकडे येणारे जर ग्रह असले तर त्यांच्या संपत्तीचं घेऊन त्यांना धन्यवाद देऊन, उपकार मानून त्यांची सेवा करण्याचं कार्य ते करत असतात. आणि मग अशी लक्ष्मी हे आनंदमय असते, सौभाग्यशाली असते. मग ती महालक्ष्मीच्या रूपात रूपांतर होते आणि मग अशी संपत्ती वाढत जाते. सगळा व्यवहार हा आपला लक्ष्मी संपत्तीत जरी असला तरी दुसरा असा असतो का आरोग्याच्या बाबतीत. काहीही व्यसन न करणाऱ्या माणसांना ज्या वेळेला मुखाचा कॅन्सर होतो, रक्ताचा कॅन्सर होतो, तेव्हा का? विज्ञान म्हणते की तंबाखू खाल्याने कॅन्सर होतो. तो तंबाखू खातच नाही, मग कॅन्सर झाला कसा? दारू पिण्याने लिव्हर बिघडते, पण तो दारूचा थेंबही घेत नाही, मग त्याला लिव्हरचं लिव्हर खराब का झालं, तिथे खडे का झाले पित्ताशयात? हे कर्मगतीचे परिणाम असतात. औषध गुणकारी करते असं नाही, तुमच्या मनाची ठेवण असलं तरच ते गुणकारी करते, नाही तर नाही. विज्ञान येथे खोटं पडते. कुली चित्रपटाच्या वेळेला अमिताभ बच्चनच्या पोटामध्ये बाघ घुसला, डॉक्टर थकून गेले पण औषध लागू होत नव्हतं. त्यावेळेला आमच्यासारखे ज्योतिषी आले आणि ज्योतिषाच्या माध्यमातून उपासना आराधना झाली आणि तीच औषधी मग लागू झाली आणि आजही अमिताभ बच्चन कार्यरत आहेत. आता इथे कर्म आलं, उपासना आली, आराधना आली आणि यश मिळालं. अचानक अनपेक्षितरित्या आपल्या जर आपण नीट चालतोय पण ठेस लागली, समोरचं वाहन अंगावर आलं, टू व्हीलरच्या मागे एक खिळा घुसला आणि प्रफुल्लचा ॲक्सिडेंट झाला, पत्नी फेकली गेली, मुलगी फेकली गेली, रावेरचीच गोष्ट आहे. बेटावदला सरकारी दवाखान्यात कार्यरत आहे मुलगा. असं का होते? त्याला काहीतरी कुठेतरी चूक किंवा कुणाचं तरी अपूर्णता त्या ठिकाणी आली. पण तो मुलगा धार्मिक विचाराचा, आचरणाचा, श्रद्धाशील असणारा म्हणून काहीही लागलं नाही. मुलीला तर खरचटलं सुद्धा नाही. अपघात मोठा. पाक असं आश्चर्य असते. माझा ॲक्सिडेंट झाला, लक्झरी माझ्या अंगावर आली, माझी बाई बाहेर फेकली गेली. टू व्हीलरवर आम्ही 3 जण बसलो होतो. पब्लिक मार ड्रायव्हरला बसला, टू व्हीलर चालवणाऱ्याला. पत्नी होती म्हणून तिला काहीही केलं नाही. मला असतं तर मलाही पब्लिकचा मार बसला असता, परंतु माझ्या अंगावर लक्झरी आली म्हणून मी वाचलो. पाक कशी गंमत आहे याच्यामध्ये. कर्म शेवटी
म्हणून माझं रक्षण झालं, माझ्या पत्नीचं रक्षण झालं. आणि सर्वांनी पाहिलं हे शांताराम पोहेकरांची जावई आहे. सर्वांनी मला मान सन्मानाने घरी पोचवलं. इथे सासऱ्याचे आशीर्वाद सुद्धा लाभले आम्हाला. आणि आम्ही इतरत्र पुण्याचं कमाई केली, कर्म केलं, माझ्या पत्नीने केलं, म्हणून तिचं सौभाग्य पण वाचलं. नाही तर मी लक्झरी खाली चिरडला गेलो असतो. सगळेजण तसंच मानत होते. पण हे पुण्यात्मा होती. ज्योतिषशास्त्रामध्ये माणसाचं आयुष्य जर बघायचं असेल तर माणसाच्या कुंडलीमध्ये बघता येत नाही. पहा काय आश्चर्य आहे. पत्नीच्या कुंडलीमध्ये सौभाग्य योग असेल तर मनुष्य पती दीर्घायुषी होतो. आणि पत्नीच्या कुंडलीमध्ये विधवा योग असेल तर मनुष्य पती हा मरतो, मृत्यू लवकर होतो. म्हणूनच सौभाग्याचा टिळा पत्नीच्या मस्तकावर असतो. ज्योतिषशास्त्र असं बघायला हवं. जाणकार ज्योतिषी इथेच लागतात. माझ्या 8 घराण्यामध्ये सगळ्या विधवा झाल्या. ही गेल्यावर माझा भावाचा मृत्यू झाला, वहिनी पण विधवा झाली. पण हिची आंतरिक इच्छा होती की मी सौभाग्यवती जाईल. आणि ती इच्छा पूर्ण झाली. तिचा अघटित मृत्यू मेडिकल क्षेत्रात झाला, हे तितकंच खरं आहे. कन्या राशीचा तो मनुष्य, पण शत्रूमध्ये मृत्यूकारक वृषभ राशी होती. आणि चौकशी केली तर जन्मराशी त्याची वृषभच. मी कुंडली थेट पावतर सोडवतो. निधन झालं त्यावेळीची कुंडली, अग्निडाग दिला त्यावेळीची कुंडली, अस्थि विसर्जनाची कुंडली, मासिक श्राद्धाच्या कुंडल्या, गुजरातमधील मातृगयाच्या वेळेचा श्राद्ध केलं त्याच वेळची कुंडली, तेथील ग्रहयोग, ओंकारेश्वरला मोठं ओंकारेश्वर मध्य प्रदेशचं, तिथे अस्थि विसर्जन केलं म्हणून तिथलं श्राद्धविधीची कुंडली, आणि 16 महिन्याची कुंडली. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, करणारा करून गेला आहे, परंतु आमची जोडी पुनरपी या पृथ्वीवर आल्याशिवाय राहणार नाही. या बाबतीत माझी लहान सुनबाई म्हणे, का आईचा जन्म तर कुठेतरी झाला असेल, मग तुम्हाला कशी मिळेल? बरं, आता तिचा जन्म झाला असेल तर ती लहान असेल, तुम्ही मोठे आहात, कसा विवाह होईल? बरोबर प्रश्न होता तिचा. मला पकडण्याचा प्रश्न होता कैचित. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये कुठल्या योनीमध्ये गेले तरी अपमृत्यू होतोच. माझा मृत्यू झाल्यावर मी पुनरपी जन्म घेईल आणि त्याच्यानंतर तिचा जन्म होईल. आपण कुठून आलो आहोत, कोणत्या प्राण्यातून आलो आहोत, का मनुष्य जन्मातूनच आलो आहोत, आणि पुढे कोणत्या प्राण्यात जाऊ, का कायमचं वैकुंठवास मिळेल, मोक्ष मिळेल, का पुनरपी आपण जन्म घेऊ. पुनर्जन्म हा हिंदू संस्कृतीला मान्य आहे आणि याचे पुरावे वैज्ञानिक सुद्धा आता हो म्हणत आहेत. मनुष्य हा कसा होतो मग? एखाद्या आंब्याच्या वृक्षाला या वर्षी आंबे आले की पुढच्या त्याच वृक्षाला आंबे येतातच.
एकाच उदरामध्ये 2 बालकं तयार होतात, 3 बालकं तयार होतात. आश्चर्य आहे. तर पुनर्जन्म हा 7 जन्माच्या गाठी मला हाच पती लाभो म्हणून वडसावित्री करणारी पत्नी, करवा चौथ करणारी पत्नी, हरतालिका करणारी पत्नी कशासाठी करते? मग हे व्रत खोटे आहेत? देवादिकापासून लाखो वर्षापासून चालणारे ही व्रत कशासाठी आहे? हाच पती मिळावा म्हणून आहे की नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्याप्रमाणे पुरुषाने सुद्धा वागायला पाहिजे, स्त्रीने सुद्धा वागायला पाहिजे, मुलाने सुद्धा वागायला पाहिजे, सुनेने सुद्धा वागायला पाहिजे. आता हाच पती मला मिळावा याचा अर्थ हेच सासू सासरे मला मिळावे याचा होतो. हे सुनाने लक्षात घ्यावं. नुसता पती नाही मिळणार, त्याच्याबरोबर सासू सासऱ्याचं पार्सल आहेच. मग हा जो ठेवा आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हा कळतो. पण इथे जाणकार ज्योतिषी हवा. याला मोठ्या कुंडल्या लागतात, लहान सहान नाही, तात्कालिक प्रश्न नाही. खोटे बोलू नये असं प्रत्येक धर्मात सांगितलं. इस्लाम धर्मात सांगितलं, ख्रिश्चन धर्मात सांगितलं, जैन धर्मात सांगितलं, बौद्ध धर्मात सांगितलं, हिंदू धर्मात पण सांगितलं. तरी लोक खोटं बोलतात. आणि बोलतात तर बोलतात आई वडिलाची, सासू सासऱ्याचीच. केवढं मोठं पाप आहे. लपवाचं, आई वडिलापासून लपवणं म्हणजे फार मोठं पाप. या पापाची मोजदातच होणार नाही एवढं मोठं गुन्हा. या गुन्ह्याला माफी नाही. लपून केलेलं कार्य असो, न विचारण्याचं कार्य असो, न सांगता केलेलं कार्य असो, जमा खर्च हा ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला तो सरकारला दाखवावा लागतो, आयकर खात्याला. तसंच तुमचं प्रत्येक कृत्य, कर्म हे आई वडिलाला दाखवायला पाहिजे. पहिलं धान्य आलं की आपण देवाला देतो, पहिलं फळ आलं की देवाजवळ ठेवतो. त्याचप्रमाणे सर्व कृती ही आईवडिलाजवळ ठेवायला हवी. माझ्या पत्नीने 1972ला विवाह झाला. माझ्या अगोदर कधीही जेवण केलेलं नाही, नाश्ता सुद्धा नाही, फराळ सुद्धा नाही, प्रसाद सुद्धा खाणं नाही. प्रसाद मिळाला तर झाकून ठेवत होते आणि आम्ही दोघं खात होतो एकत्र. अशी नैष्ठिक पत्नी होती. मग मिळेल ना तिला 7 जन्म हाच पती? आजकाल तर काय आहे, हॉटेलमध्ये स्त्रिया जाताना दिसतात, मग तिथे पती कुठे असतो? पत्नी जेवण करून घेते, डायनिंग टेबलवर डबा ठेवून देते. ओढा लागला पाहिजे की माझा पती आला पाहिजे. कारण आपण पतीमुळे पत्नी आहे, तसं पत्नीमुळे पती पण आहे, हे पण तितकंच खरं आहे. ही दोघांची सांगड आहे. सोबत जेवणं, एका ताटात जेवणं, एका ताटात ग्लासातून पाणी पिणं, चहा पिणं. माझी पत्नी दुसऱ्या मजल्यावरून चहा खाली आणत होती, 2 कप. माझ्यासाठी 2 नाही, तिचाही कप घेऊन येते आणि माझ्यासोबत पित होती. किती बारकावे होते. मग ते पुण्यप्राप्ती हे अशीच मिळते. आणि याच्याविषयी ज्याने गुन्हा केला त्याचं काय? मग त्यालाही तसंच मिळेल, खात्री आहे मला. माझा कर्मगतीवर अत्यंत विश्वास आहे.
माझे आईवडील नैष्ठिक होते, त्यांच्या संस्कृतीच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालत आहोत. त्यांची पण साधी राहणी होती. आईवडील पण एकत्र जेवत होते, सोबत जेवत होते, आम्ही एकत्र जेवत होतो, एवढाच फरक. माझे वडील कधीही अगोदर जेवलेले नाही. माझ्या वडिलांनी कधीही आईला घरी ठेवून बाहेर गेलेले नाही. तेव्हा तर गाडी घोडी मोटर गाडी काहीच नव्हती. त्याचप्रमाणे आम्ही आजपर्यंत जीवन जगलो, पण आता एकाकी झालो. असो, पुढचा कार्य आपण संततीविषयी घेणार आहोत. संततीविषयीचा अभ्यासकच्या वृत्तीने, अभ्यासकाच्या माध्यमातून हा एक जगातला एक नवीन दृष्टी मी देणार आहे. जसा रामायणातून सुनबाईतून रामायण, सीता रामायण मी सांगितलं परवा, तसंच आपली मुलं आपली आहेत की नाही, DNA चाचणी नाही बरं, DNA चाचणी तर होणारच आहे. आपली मुलं आपलं सांगणार आहे, ते विज्ञान आहे. संस्कृतीने सांगितलं पाहिजे. भुजकाळात टाकत नाही, कुतूहल वाढवत आहे फक्त. आणि लवकरच त्याविषयी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. असो, आपण इथेच थांबूया. ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल, 7 बाय किंवा 6 बाय 11 इंच लांबीचं पाकिट घ्यायचं, त्याच्यावर आपला पत्ता लिहायचा, फक्त माझा लिहू नका. त्याला 25 रुपयाचे तिकीट लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला. वरती माझा पत्ता लिहा, त्याच्यावर माझा मोबाईल नंबर लिहा, पिनकोड नंबर लिहा आणि स्पीड पोस्टाने पाठवा. आम्ही तुमच्या पाकिटात पाठवून देऊ. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. कुठेही कुठल्याही दिशेला आपण लावू शकतात, एक इकडे दुसरीकडे, पण सर्वांना दिशेला अशीच लावायची आणि खास फेमस करावी लागेल. ज्वेलरच्या शोरूममध्ये लावा, किराणा दुकानात लावा, कपड्याच्या दुकानात लावा, मॉलमध्ये लावा, शॉपमध्ये लावा, शाळा कॉलेजात लावा, दवाखान्यात लावा, मेडिकलमध्ये लावा, हार्डवेअरच्या दुकानात लावा, सिमेंटच्या दुकानात लावा, कृषी संपन्न दुकानात लावा, भाजीपाल्याच्या दुकानात लावा, चहाच्या दुकानात लावा, केश कर्तनात लावा, ब्युटी पार्लरमध्ये लावा, अभ्यासाच्या खोलीमध्ये लावा, परंतु सर्वांना दिशेनशी लावा. माझं मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर सगळ्यांना शेअर करा, अधिकाधिक शेअर करा. त्यांना पुण्याचा लाभ मिळू द्या, तुम्हालाही पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल. माझे विषय हे नवीन नवीन असतात, हे लक्षात घ्या. आपल्याला माहिती द्यावी, माहिती पूर्ण द्यावी या उद्देशाने ज्योतिषशास्त्रावर आधारित, ज्योतिषशास्त्राच्या संबंधित माझे सगळे व्हिडिओ मार्गदर्शन असते. असो, पुनरपी समारोपाच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.